19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होते. त्या अनुषंगानं नाशिकमधील पंचवटी कारंजा येथील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं अत्यंत दिमाखात आणि जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवरायांच्या विचारांचा जागर करत विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचं आयोजन या समितीकडून करण्यात येणार आहे. जाणीवपूर्वक अपमान, पंचवटी कारंजा शिवजन्मोत्सव समितीकडून माता रमाई जयंतीकडे ठरवून दुर्लक्ष हा विसर नाही, हा बहुजन समाजावरचा थेट आघात आहे. शिवरायांच्या नावाखाली दिखावा आणि सामाजिक न्यायाला पायदळी तुडवणं पंचवटीकर हे सहन करणार नाहीत. पंचवटी कारंजा येथे शिवजन्मोत्सव समितीच्या संपर्क कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात मोठमोठ्या घोषणा, पुष्पहार, फोटो सेशन आणि दिखाऊ कार्यक्रमांचा पाऊस पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून शिवभक्ती दाखवली गेली. मात्र याच दिवशी माता रमाई आंबेडकर यांची जयंती असूनही पंचवटी शिवजन्मोत्सव समितीनं निर्लज्जपणे संपूर्ण दुर्लक्ष केलं. ना शुभेच्छा, ना फोटो, ना एका शब्दाचं अभिवादन. हा विसर नाही, हा थेट अपमान आहे. संपूर्ण शहरामध्ये माता रमाई जयंती साजरी होत असताना सामाजिक न्यायाच्या प्रेरणास्थान असलेल्या माता रमाईंच्या नावालाही हात लावायला पंचवटी शिवजन्मोत्सव समिती घाबरली का? की हा ठरवून केलेला सामाजिक बहिष्कार आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारतायत. एकीकडे मंत्री गिरीश महाजन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावही घेणं टाळतात आणि दुसरीकडे शिवरायांच्या नावाखाली राजकारण करणारी समिती माता रमाईंच्या जयंतीला मुद्दाम अंधारात ढकलते. हा दुटप्पीपणा कुणाच्या इशाऱ्यावर? शिवरायांनी जात, धर्म, पंथ पाहिला नाही, पण आज त्यांच्या नावानं मतं मागणारे सामाजिक समतेलाच पायदळी तुडवतायत. ही शिवरायांची शिकवण आहे का, की फक्त निवडणुकीपुरती मुखवटेधारी शिवभक्ती? पंचवटीतील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय. माता रमाईंचा अपमान म्हणजे बहुजन समाजाचा अपमान, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटते. संविधान न्यूज, नाशिक.